राज्यातील 1,34,000 जे प्रशिक्षणार्थी आहेत, युवा कार्य प्रशिक्षणार्थी, हे पाहू शकता आता पुढच्या 2 दिवसांची आतुरतेने वाट पाहत आहेत. हे 2 दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. पाहू शकता 11 महिने त्यांनी पूर्ण केली आहेत. 11 महिन्यामध्ये काहींचा कार्यकाळ संपला आहे, काहींचा संपत आहे. पाहू शकता हे 1 ते 2 महिन्यामध्ये संपणार आहे. त्यांच्यासाठी तुकाराम बाबांनी जी घोषणा केली होती त्या अंतर्गत 10 तारखेचा इशारा जो आहे, 10 तारखेचा अल्टिमेटम हे सरकारला शासनाला दिलं होतं. म्हणजे शेवटची तारीख 10 सप्टेंबरपूर्वी त्यांच्या मागण्या शासन निर्णय आणावा अशी त्यांची मागणी होती. या संदर्भात नक्की शासन काय निर्णय घेत आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर पाहू शकता 1 ते 2 दिवसामध्ये हालचालींना वेग आला आहे. तुकाराम बाबा त्याचबरोबर चाकूरकर साहेब जे आहेत, हे दोन्ही एकत्र आले असून नेतृत्व जे आहे दोघं सुद्धा एकत्र येऊन पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा जो लढा आहे हा लढणार आहेत. तर या संदर्भात आजच्या ज्या अपडेट आहेत, आंदोलन असेल, हजेरी पत्रक आहे, त्याचबरोबर पगार आणि इत्यादी सगळ्या ज्या अपडेट आहेत या संदर्भात डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तर पाहू शकता सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची अपडेट म्हणजे तुकाराम बाबा या ठिकाणी आज पाहू शकता सकाळपासून ते हालचालींना जास्त वेग आला आहे. सकाळी ते धुळे या ठिकाणी पाहू शकता अभिलालदा देवरे यांचं जे आंदोलन 14वा 15वा दिवस सलग चालू आहे, उपोषण चालू आहे, त्या ठिकाणी ते जाऊन त्या ठिकाणी त्यांनी त्यांची भेट घेतली. पाहू शकता त्या ठिकाणी डॉक्टरसुद्धा उपस्थित होते. त्यांनी त्यांचं चेकअप केलं अभिलालदा देवरे यांचा. त्याचबरोबर पाहू शकता त्यांनी त्या ठिकाणी जे भाषण आहे त्यामध्ये सांगितलं. आणि याचबरोबर दुसरी एक अत्यंत महत्त्वाची युवा कार्य प्रशिक्षणार्थी एकजूट होत आहेत. पाहू शकता बालाजी पाटील चाकूरकर त्याचबरोबर पाहू शकता तुकाराम बाबा दोघंसुद्धा एकत्र येत आहेत, सन्माननीय असतील. पाहू शकता तर या पद्धतीने दोघंजणंसुद्धा एकत्र येऊन या लढा जो आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं नेतृत्व पुढे नेणार आहेत. या संदर्भात आता सगळ्यांना पाहू शकता उत्सुकता लागली आहे. फक्त 2 दिवस बाकी आहेत. तर 2 दिवसामध्ये शासनामार्फत नक्की काय निर्णय येतोय, शासन काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर 2 दिवसामध्ये जर शासन निर्णय किंवा मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर यानंतरनं जी युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना आहे, त्यांचे नेतृत्व आहेत, या पद्धतीने पुढची कशी कार्यवाही करणार आहेत, आंदोलन कशा पद्धतीने घेतलं जाईल, कोणत्या ठिकाणी असेल, उपोषण कशा पद्धतीने असेल, याची त्यांची कार्यवाही आत्ता सध्या सुरू झाली आहे. अपेक्षा अशीच आहे की पाहू शकता जो काही निर्णय आहे हा 1 ते 2 दिवसामध्ये शासनामार्फत घेतलं जाईल. त्यांचं भवितव्य जे आहे हे फिक्स केलं जाईल. म्हणजे तुम्हाला जर मागण्या जे आहेत मान्य करायचे नसतील ते सुद्धा तुम्ही सांगू शकता, शासनामार्फत सांगितलं जाऊ शकतं. तर यामध्ये जर मागण्या मान्य होणार असतील तर त्यांना कंत्राटी स्वरूपात पुढचा रोजगार जो आहे, नोकरी जी आहे हे देण्याची सुद्धा शक्यता आहे. तर कदाचित आनंदाची बातमी जी आहे येऊ शकते आणि तुकाराम बाबा यांच्यामार्फतच ही घोषणा होऊ शकते. लवकरच या संदर्भातली अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल. आता दुसऱ्या 2 महत्त्वाच्या अपडेट म्हणजे जे प्रशिक्षणार्थी आहेत या सगळ्या पाहू शकता त्यांच्या मागण्याबद्दल त्या आहेत. पाहू शकता आता प्रशिक्षणार्थ्यांचं काय झालं आहे, याच्या अगोदरची त्यांची जी यामध्ये पाहू शकता त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. कार्यकाळ पूर्ण होऊन सुद्धा त्यांचा जो पगार आहे तो अद्यापपर्यंत त्यांना प्राप्त झाला नाही आहे. तर यावर पाहू शकता आयुक्त असतील, त्याचबरोबर जिल्हा रोजगार कार्यालयाचे जे आयुक्त आहेत या ठिकाणी जाऊन त्यांना निवेदन जे आहे देण्याचं काम हे नेतृत्व असतील किंवा जिल्हा अध्यक्ष आहेत हे करत आहेत. तर यांच्या अंतर्गत ही कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे पाहू शकता पगार जो आहे लवकर येणार आहे. पगार लेट झाला आहे नक्की, पण पगार जो आहे कुठे जाणार नाही आहे. 100% जो पगार आहे सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा जमा होणार आहे. याच महिन्यामध्ये पाहू शकता याच आठवड्यामध्ये त्यांचा पगार जमा होऊ शकतो. त्याचबरोबर AEBS जी आहे, आधार बेस्ड अटेंडन्स सिस्टीम बायोमेट्रिक, या संदर्भात पुन्हा एकदा जे जिल्हा रोजगार कार्यालय आहे यांच्यामार्फत तातडीची सूचना त्यांनी देण्यात आली आहे. आता काही प्रशिक्षणार्थ्यांचं खूपच कमी वेळ बाकी आहे, 1 ते 1.5 महिनाच बाकी आहे. तरीसुद्धा पाहू शकता शासनाकडून जिल्हा रोजगार कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे की AEBS जी आहे, आधार बेस्ड अटेंडन्स सिस्टीम बायोमेट्रिक, हे त्यांचं सुरू करावं. जिओ फेन्सिंग हे तातडीचं म्हणजे अनिवार्य असून ते सुरू करणं आवश्यक आहे. कारण त्यावरच तुम्हाला जो इनवॉइस आहे या पुढच्या महिन्याचा मिळणार आहे. अन्यथा इनवॉइस जनरेट न होता तुमचा पगार जो आहे हा रखडू शकतो. आत्तापर्यंत पगार जो रखडलेला आहे हा मॅन्युअल प्रोसेस असेल, यामध्ये व्हेरिफिकेशन असेल, पडताळणी, या कारणामुळं तो रखडलेला आहे. तर या पद्धतीने पगार
पत्रकार त्याचबरोबर हजेरी पत्रकासंदर्भातल्या अपडेट आपल्याकडे प्राप्त झाले आहेत. तर या पद्धतीने पाहू शकता तुकाराम बाबा आणि बालाजी पाटील चाकूरकर साहेब जे आहेत हे एकत्र येऊन एक चांगली गोष्ट झालेली आहे. लवकरात लवकर पाहू शकता शासनाकडून निर्णयाची अपेक्षा आहे. तर शासनाकडून कोणत्या पद्धतीचा निर्णय नाही आला तर यानंतरची कार्यवाही म्हणजे आंदोलन पोषण कसं असेल हे पाहणंसुद्धा एक महत्त्वाचं ठरणार आहे. पाहू शकता या संदर्भात आपल्याकडे अशाच दररोजच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या प्राप्त होणार आहेत. या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट एवढ्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.